देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. शोधून शिनला जीवा तारे, साध तुलाही पोचल का. दारोदारी हुडकल भारी, थांग तुझा कधी लागल का. श्याम मुरारी कुंज विहारी, तो श्रीहारी भेटल का. वाट मला त्या गाभाऱ्याची, आज कोणी तरी दावल का.
गोरे लावलाची लावल्या बाये लवकरी बाये भोजनाची भरल्या रागे क्रोध जाता साये लवकरी बाये भोजनाची ज्ञानेश्वरा घरी असेल पैसा जागत मिश्रा पाय तेरे 2 एप्रिल 2025 सकाळी 8 ते 8 वाजता विनापूजन त्यानंतर नित्यनेमानं काकडा हरिपाठ सायंकाळी 4 वाजता हरिपाठ त्यानंतर 7 ते 8 प्रवचन 9 ते 11 कीर्तन नित्यनेमानं आज 9 एप्रिल पर्यंत आज सप्त्याची सांगता झालेली आहे. आज सायंकाळी 6 वाजता पालखी समारंभ मोठ्या उत्साहात दिंडी ही साजरी होत आहे. तरी उद्या सकाळी पाकळ पूजा होणार आहे. तरी त्या सगळ्यांनी वारकरी लोकांनी ग्रामस्थांनी नैवेद्य घेऊन उद्या सकाळी देवस्थान कमिटी सगळ्यांनी नैवेद्य उद्या सकाळी पूजा समाप्ती होईल. आज महाप्रसादाचं आज आयोजन आहे. तरी सगळ्यांनी पंच कमिटी इतर गावातील सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. यांचा हार्दिक अभिनंदन. आपण आज सांगता होते या हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या गावातील सर्व वारकरी संप्रदाय यामध्ये हरिभजने असतील, दत्तभजने असतील, विविध भजनी मंडळ गावातील तसेच महिला भजनी मंडळ असेल या सर्वांनी अगदी सकाळी काकड आरत्यापासून सकाळी पारायण असेल, संध्याकाळी कीर्तन प्रवचन हे सगळे कार्यक्रमाची उत्साहात पार करून कार्यक्रमाला उभारलेले तसेच वर्षानुवर्ष जसा हा सप्ताह पुढे जात आहे देवळामध्ये गर्दी आणि देवळातील भक्तिभाव वाढत चाललेला आहे. आणि ही जमेची बाजू आहे आपल्या गावातील. तसेच आपल्या गावातील सर्व दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी या सप्त्याला अगदी मोलाची साथ देऊन विविध गावातील आमच्या गावातील परंपरेनुसार विविध मंडळांनी हा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पाडण्यासाठी संध्याकाळचा अन्नदानाची सेवा असेल किंवा कीर्तनाची सेवा असेल किंवा नाटकाची सेवा असेल ही अगदी उत्साहाने पार पडलेली आहे. गावातील लहान मंडळी किंवा थोर मंडळी या सगळ्यांनी अगदी हे 7 दिवस अगदी सणासारख्या पूर्ण करून उत्सवाचं वातावरण आपल्या गावामध्ये एक निर्माण केलेलं आहे. आणि या सगळ्यातच आजचा हा महाप्रसाद या महाप्रसादाला आपल्या गावातील लहान किंवा जुने म्हातारे म्हणजे वयस्कर झालेले या सगळ्या आचार्यांनी हा महाप्रसाद अगदी सुरेख बनवलेला आहे. आणि जसं म्हणतोय आपण जर चांगलं काम केलं तर चांगलंच फळ मिळते तसं या वारकरी संप्रदायाने पायंडा पाडून दिलेला आहे. आणि जे आपल्या समोर एकच ठेवलेलं आहे त्याचा एक प्रतीक मानून ही आपली नवीन पिढी याच्या पाठोपाठ जात आहे. तसेच आपल्या गावातील विविध संस्था यांनी दूध देऊन किंवा सगळ्या आपल्या जेवढ्या परीनं मदत करता येईल त्या पद्धतीने मदत करून हा संस्था अगदी उत्साहात पार पडलेला आहे. संध्याकाळचा दिंडीचा कार्यक्रम ही अगदी सुरेख होणार आहे. आणि त्यासाठी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण सर्वांनी हे 8 दिवस अगदी मार्कळ्यांनी तरी वारकरी संप्रदाय सगळा या देवळातून हललेले नाही, दिवस रात्र इथंच आहे. या सर्वांचं या कमिटी मार्फत किंवा वारकरी संप्रदायाने एक केंद्रीकर गावकरी म्हणून या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. अजून एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्या गावातील हा यंदाचा हरिनाम सप्ताह आहे आणि 130 हरिनाम सप्ताहाचा दिवस आहे. तरी परंपरा लाभलेला आपला हरिनाम सप्ताह जसा अगदी उत्साह वाढत चाललेला आहे. आणि तसं हा हरिनाम सप्ताह आपल्या गावातील यात्रेपेक्षा मोठं स्वरूप याला प्राप्त होत आहे. याचं सर्व श्रेय जातं या वारकरी संप्रदायांना. त्याबद्दल त्यांचं एकदा टाळ्या वाजवून
दिला जीव तारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाराची आज कोणी तरी दावल का होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी तोला सारा जगाचाही तो सावरी राहतो धो मनी